जनरल सोल्युशन काय असते? द सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच आर जनरलाइज बाय युझिंग इट्स पेरिओडिसिटी इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनला जर सॉल्व्ह करायचे जर असेल तर हे बेसिक 9 फॉर्म्युले आहे आणि या 9 फॉर्म्युलेचे कंडिशन दिलेले आहे की थीटा इक्वल्स टू काय येणार. तर पण हे जे काही शेवटचे 3 फॉर्म्युले आहेत या 3 फॉर्म्युल्याला एकच कंडिशन लागते, थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहिलेल्या आहे. आता जनरल सोल्युशनवर काही बेसिक एक्झाम्पल पाहायचे आहे. ते एक्झाम्पल काय येणार आहे? फाइंड द जनरल सोल्युशन sin 3x डिवाइड बाय 2 इक्वल्स टू 0. जनरल सोल्युशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जनरल सोल्युशन म्हणजे आपल्याला थीटा सॉल्व्ह करायचा आहे. तर इथं व्हेरिएबल कोण आहे? थीटाच्या भाषेत x आहे. तर या ठिकाणी काय घ्याल पहा, गिवन sin 3x डिवाइडेड बाय 2 इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी काय तयार होते पहा, सिन्स sin थीटा इक्वल्स टू 0, sin थीटा इक्वल्स टू 0 जर असल तर कंडिशन काय सांगते? implies theta is equals to n pi and n belongs to integer. So therefore the required general solution, ज्या जनरल सोल्युशन ची गरज आहे ते काय येणार आहे पहा, sin थीटा इज इक्वल्स टू 0 ही वाली कंडिशन अप्लाय होणार आहे इथं. आणि असं जर असेल तर आपण थीटा इज इक्वल्स टू काय घेतो इथं n पाय. थीटा रिप्लेस बाय कोण येणार आहे इथं? 3x डिवाइड बाय 2 इक्वल्स टू n पाय. त्यानंतर x इक्वल्स टू 2n पाय डिवाइडेड बाय 3 and n belongs to integer which is required general solution. Find the general solution. sec x equals to root 2. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले गिवन काय ते पहा, गिवन दिलेला आहे sec x equals to root 2. आता या ठिकाणी याला कोणता फॉर्म्युला लागणार आहे? याला फॉर्म्युला बघा, आपल्याला फॉर्म्युले जे काही होते 9 प्रकारचे ते फॉर्म्युले साइन, कॉस आणि टॅन हे तीनच याच्यात होते. सेकचा होता का? नाही. मग आपल्याला या सेकला एक तर साइन, कॉस, टॅन या तीन पैकी एका याच्यात कन्वर्ट करायचं आहे. तर सेक इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस. 1 डिवाइडेड बाय कॉस एक्स इक्वल्स टू रूट 2 ॲज इट इज. सपोज याला जर या साईडला जर नेलं तर काय होते? डिवाइडचे मल्टिप्लाय आणि हे मल्टिप्लायची डिवाइड मध्ये. तर देअरफॉर कंडिशन काय तयार व्हायला पाहिजे होती इथं की cos x इक्वल्स टू 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 2. तर cos x इक्वल्स टू किती तयार झाले? 1 बाय अंडर रूट 2. म्हणजे sec x इज अ रेसिप्रोकल ऑफ cos x. त्यानंतर नेक्स्ट बघा, याला कॉस मध्ये आणलं सिन्स. या ठिकाणी फॉर्म्युला कोणता लागणार इथं की cos थीटा इक्वल्स टू, किंवा याला आणखीन असंही सॉल्व्ह करू शकतो आपण पहा, देअरफॉर cos x. cos मध्ये असं कोणता अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय अंडर रूट 2 आहे? cos पाय बाय 4. cos पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय अंडर रूट 2 सिन्स. पहा यामध्ये काय करू शकतो आपण की cos थीटा इज इक्वल्स टू cos अल्फा implies theta is equals to 2n pi plus minus alpha and n belongs to integer. n belongs to integer. म्हणजे हा थीटा व्हेरिएबल, अल्फा इज अ कॉन्स्टंट अँगल. थीटा इज अ व्हेरिएबल अँगल अँड अल्फा इज अ कॉन्स्टंट अँगल. तर इथं थीटा इथं अल्फा आहे. तर या ठिकाणी देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन काय येणार आहे? हा, तर इथं थीटा आहे ते इथं थीटा आहे. तर थीटा रिप्लेस बाय एक्स इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस इथं अल्फा आहे ते इथं अल्फा आहे. तर अल्फा रिप्लेस बाय पाय बाय 4 विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. फाइंड द जनरल सोल्युशन. कोसेक एक्स इक्वल्स टू मायनस अंडर रूट 2 दिलेला आहे. गिवन काय सांगतात? कोसेक एक्स इक्वल्स टू मायनस अंडर रूट 2. आता यामध्ये बघा
मी अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की साइन कॉस टॅन या तीनच प्रकारचे फॉर्म्युले आपल्याकडे आहे जनरल सोल्युशन मध्ये. सेक कोसेक नावाचे नाहीच आहे, कॉट पण नाहीच आहे. तर याला काय करसाल पहा, या कोसेकचा रिसिप्रोकल काय असते, साइन 1/sin x इक्वल्स टू मायनस √2. नेक्स्ट काय करसाल, याला असं लिहू शकतो आपण, हा जर sin x जर झाला तर मायनस साइन ॲज इट इज, हा काय होतो 1/√2 होतो. आता यामध्ये काय करसाल पहा, sin x इक्वल्स टू मायनस 1/√2 आहे, तर इथे येते sin x इक्वल्स टू मायनस साइन ॲज इट इज. साइन मध्ये असा कोणता अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/√2 आहे, तर sin π/4. पण या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युला यूज नाही होणार की sin θ इज इक्वल्स टू sin अल्फा. का? कारण की इथं निगेटिव्ह साइन आहे, तर याला थोडं चेंज करावं लागेल. साइन हा निगेटिव्ह कुठे असतो, साइन हा निगेटिव्ह थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो निगेटिव्ह. तर थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय असते, पाय प्लस समथिंग, याला म्हणतो पाय प्लस थीटा. तिसरा क्वाड्रंट पाय याच्यासाठी घेतला कारण की साइनला साइनच बिलॉंग्स करायला पाहिजे, तरच आपला sin θ इज इक्वल्स टू sin अल्फा नावाचा फॉर्म्युला तयार होतो. तर इथं काय येणार आहे पहा, sin x इज इक्वल्स टू sin पाय प्लस π/4. आता हे कसं झालं, एक फॉर्म्युला असतो की sin पाय प्लस थीटा जर असेल तर मायनस sin थीटा असतो. ऑब्झर्व दिस फॉर्म्युला. ठीक आहे, तर याला काय लिहिसाल तुम्ही शेवटी, sin x इक्वल्स टू sin 5 π/4. सॉल्व दिस LCM. आता या ठिकाणी बघा, sin x इक्वल्स टू sin 5 π/4. याला जर कम्पेअर करायचं म्हटलं तर कोणता फॉर्म्युला कम्पेअर होतो जनरल सोल्युशनचा, की sin θ इज इक्वल्स टू sin अल्फा. बघा या ठिकाणी असं जर असेल त्याची कंडिशन काय तयार होते, इम्प्लाइज θ इज इक्वल्स टू n π प्लस -1 चा पॉवर n इंटू अल्फा अँड n बिलॉंग्स टू इंटिजर. इथं θ आहे ते इथं θ आहे, अल्फा आहे तर अल्फा आहे. तर कम्पेअर करा फॉर्म्युला, θ ते इथं x येणार. देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन, काय येणार आहे, θ ते इथं काय आहे, x इक्वल्स टू n π प्लस -1 चा पॉवर n, अल्फा आता अल्फा रिप्लेस बाय 5 π/4 and n means integer. This is also called as a general solution, required general solution. Another one is a find the general solutions. 4 sin x into cos x plus 2 sin x plus 2 cos x plus 1 equals to 0. जनरल सोल्युशन सॉल्व करायचं आहे. तर सगळ्यात पहिले गिवन काय सांगते क्वेश्चन मध्ये, की 4 sin x into cos x plus 2 sin x plus 2 cos x plus 1 equals to 0. आता या दोघांमध्ये काय कॉमन येतात, 2 sin x, इथून एक 2 sin x कॉमन. 2 sin x जर कॉमन जर घेतलं तर काय येते इथं 2 cos x, 2 sin x बाहेर आले म्हणजे इथं +1 प्लस यामधून 1 कॉमन, 2 cos x plus 1 equals to 0. म्हणजे अगेन काय येते या ठिकाणी की 2 sin x plus 1 into 2 cos x plus 1 equals to 0. Separate these two equations. Therefore 2 sin x plus 1 equals to 0 or 2 cos x plus 1 equals to 0. Shift this 1 to sin x equals to -1 and therefore sin x equals to -1/2. या साइडला काय होते पहा 2
कॉस एक्स इक्वल्स टू -1, कॉस एक्स इक्वल्स टू -1 डिवाइड बाय 2. आता या दोघांना सेपरेटली सॉल्व्ह करायचं आहे. कसं करसाल पहा. आता साइन एक्स आहे, पहिले आपण याला साइनला सॉल्व्ह करू. साइन एक्स इक्वल्स टू मायनस साइन ॲज इट इज. साइन मध्ये असं कोणतं अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/2 आहे, तर आपण त्याला म्हणतो 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे π/6. ठीक आहे. तर साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा लागत नाही, कारण की ते निगेटिव्ह आहे. या निगेटिव्हला आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. तर साइन हा निगेटिव्ह कुठे असतो? साइन हा निगेटिव्ह असतो तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये. तर मग या दोन्ही ठिकाणी तर साइन निगेटिव्ह आहे, मग तिसरा क्वाड्रंट घ्यायचा की चौथा क्वाड्रंट घ्यायचा? याच्यासाठी काय राहत असते, 0 पासून जो जवळ पडतो तो घ्यायचा असतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं. ठीक आहे. तर याच्यापासून जवळ कोणता येतो? तिसरा क्वाड्रंट. तर हा जो तिसरा क्वाड्रंट आहे इथं काय येतो? π+θ आणि सेकंड येत असतो 3π/2 -θ. तर आपण पाय याच्यासाठी घेतो कारण की साइनला साइनच बिलॉंग्स करते पाय जर असेल तर. ठीक आहे. तर या ठिकाणी काय येते पहा, साइन एक्स इक्वल्स टू साइन π+π/6. फॉर्म्युला काय सांगतात? फॉर्म्युला सांगते या ठिकाणी, याचा जो एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी लिहितो की साइन π+θ जर असेल तर मायनस साइन थिटा होत असते. हा झाला फॉर्म्युला. ठीक आहे. तर याला सॉल्व्ह कसं करसाल? साइन एक्स इक्वल्स टू साइन 7π/6. आता या ठिकाणी फॉर्म्युला कोणता लागते पहा. या ठिकाणी येते की साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा जर असेल तर इम्प्लाइज थिटा इज इक्वल्स टू n π प्लस -1 चा पॉवर n इंटू अल्फा अँड n बिलॉंग्स टू इंटीजर. नेक्स्ट काय करसाल पहा. आता थीटा आहे तर थीटा आहे, इथं अल्फा आहे तर अल्फा आहे, याचं कंपॅरिझन याच्या सोबत करा. थीटा रिप्लेस बाय एक्स, म्हणून देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन theta replaced by x n π plus -1 raised to n into alpha replaced by 7π/6 and n is a integer which is required general solution. Another one is a cos x equals to -1/2. मग आता या ठिकाणी काय करसाल पहा. हा cos x इक्वल्स टू मायनस, cos मध्ये असं कोणता अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/2 आहे, तर त्याला म्हणतो आपण cos 60. तर cos π/3. तर या ठिकाणी cos काही इथे निगेटिव्ह आहे, तर cos थीटा इज इक्वल्स टू cos अल्फा इथं अप्लाय होत नाही कारण की इथे निगेटिव्ह साइन आहे. तर याला पॉझिटिव्ह जर करायचं जर असेल तर काय करसाल पहा. आता cos हा निगेटिव्ह कुठं कुठं असतो? cos हा निगेटिव्ह सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो. cos हा निगेटिव्ह कुठे असतो? सेकंड आणि थर्ड मध्ये. तर या 0 पासून कोण जवळ येणार आहे? सेकंड क्वाड्रंट. तर सेकंड क्वाड्रंट दोन टाइपच्या अँगल पासून बनलेला आहे, π/2 + θ आणि सेकंड इज अ π-θ. तर cos ला cosच पाहिजे, तर म्हणून इथं काय घेणार आपण? पायची व्हॅल्यू घेणार आहे π-θ म्हणून. तर इथं काय ते cos x इक्वल्स टू cos π - π/3. याचा फॉर्म्युला काय सांगणार आहे पहा. आता इथं फॉर्म्युला सांगतो. cos π - θ जर असेल तर मायनस cos θ होत असते. हा झाला बेसिक फॉर्म्युला. ठीक आहे. तर याला कसं लिहिसाल की cos x इक्वल्स टू cos 2π/3. ठीक आहे. याला सॉल्व्ह केल्यानंतर 2π/3. आता या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करसाल? सिन्स cos θ इज इक्वल्स टू cos अल्फा. cos θ इज इक्वल्स टू cos अल्फा implies θ इज इक्वल्स टू 2n π
plus minus alpha and n belongs to integer. N belongs to integer. Theta, theta, alpha, alpha. The theta replaced by x. Therefore, the required general solution. Required general solution. काय राहणार आहे पहा, थीटा रिप्लेस बाय x 2n पाय प्लस माइनस अल्फा रिप्लेस बाय 2 पाय बाय 3 and n is a integer which is required general solution. Find the general solution. Cot x plus tan x equals to 2 cosec x. आता यामध्ये जनरल सोल्युशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर सगळ्यात पहिले गिवन डेटा घ्या. cot x plus tan x equals to 2 cosec x. आता जनरल सोल्युशन मध्ये जे काही 9 फॉर्म्युले होते ते 9 फॉर्म्युले साइन होता, कॉस होता आणि टॅन होता. याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. पण यामध्ये कॉट, टॅन आणि कोसेक आहे की जे फॉर्म्युले आपल्याला जनरल मध्ये नाहीच आहे. मग आता काय करायचं, तर सर्वप्रथम याला साइन, कॉस आणि टॅनच्या फॉर्म मध्ये याला आणायचं आहे. तर काय करसाल, कॉट म्हणजे काय होत असते की कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्स आणि टॅन एक्स इज अ साइन एक्स डिवाइडेड बाय cos x equals to 2 as it is, and cosec x is a reciprocal of sin x. Cross multiplication, cos x into cos x, cos square x plus sin x into sin x, sin square x divided by sin x into cos x equals to 2 divided by sin x. आता या ठिकाणी sin x कॅन्सल, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा आयडेंटिटीज काय सांगते 1 डिवाइडेड बाय cos थीटा किंवा हे या साइडला घेऊन जा इज इक्वल्स टू 2 cos x. म्हणून देअरफॉर cos x इक्वल्स टू 1/2. 2 ला या साइडला शिफ्ट केलं, मल्टिप्लायची डिवाइड मध्ये आले. तर पहा आता हे आलं cos मध्ये. तर याला असं लिहू शकतो आपण की cos x इज इक्वल्स टू cos मध्ये असं कोणते अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/2 आहे, त्याला म्हणतो 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे होत असते π/3 रेडियन. तर cos थीटा इज इक्वल्स टू cos अल्फा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सिन्स काय असतो फॉर्म्युला, cos थीटा इज इक्वल्स टू cos अल्फा implies थीटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस माइनस अल्फा and n belongs to integer. मग आता या ठिकाणी बघा, इथं थीटा आहे इथं थीटा आहे, अल्फा तर अल्फा, तर थीटा रिप्लेस बाय x होतो, अल्फा रिप्लेस बाय π/3. तर देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन, काय सांगते जनरल सोल्युशन, थीटा रिप्लेस बाय x इक्वल्स टू 2n पाय प्लस माइनस अल्फा रिप्लेस बाय π/3, n belongs to integer which is required general solution.